सव्वा वर्षाची प्रतीक्षा, मेहनत आणि अखेर फळ मिळालं. ज्या भरत गोगावले यांनी मंत्रिपद मिळावं म्हणून आपला कोट शिवून तयार ठेवला होता, अनेक देवांना अभिषेक केले होते, त्या गोगावलेंना अखेर मंत्रिपद मिळालं खरं, पण त्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या रायगडच्या पालकमंत्रीपदाकडे. आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच रायगडचं पालकमंत्रीपदही गोगावलेंकडे जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, मग तटकरे यांचं काय? त्यांनी माघार घेतली का? तर विधान परिषदांच्या संभाव्य समीकरणांवर आम्ही याआधी सुद्धा एक व्हिडिओ केला होता. मात्र आता रायगड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या हालचाली पाहता त्या व्हिडिओतील दावा खरा ठरण्याची शक्यता वाढताना दिसतीये. कारण रायगडमध्ये सध्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेना गोगावलेंना अधिक ताकद देण्याच्या तयारीत आहे का? भाजप नेमकं कोणत्या बाजूने उभं राहणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पुढची रणनीती काय ठरवली आहे, या सगळ्या घडामोडींवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक होत असून महायुती म्हणूनच एकत्र जागा लढवण्याचा निर्धार महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी केलाय. मात्र अंतिम तोडगा निघालेला नाहीये. भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. महायुतीत याबाबत चर्चा सुरू असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांच्यातील जुन्या तिढ्यावर मार्ग काढल्याचं समजतंय. आणि हा सगळा तिढा आहे तो रायगडच्या पालकमंत्रीपदाचा आणि रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेत जाणाऱ्या एका आमदाराचा. नेमकं हे गणित कसं आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोणाचा फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्याआधी इथलं सगळं जे संख्याबळ आहे ते समजून घेऊयात. तर कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ एकूण 831 आहे. शिवसेना शिंदे गट 236, भाजप 151, राष्ट्रवादी 63, शिवसेना ठाकरे गट 55 आणि काँग्रेस 50. रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकूण 51 जागा, भाजप 15 जागा, शिंदेची शिवसेना 22 जागा, राष्ट्रवादी 17 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 जागा. रत्नागिरी जिल्हा परिषद एकूण 56 जागा, एक अपक्ष निवडून आलाय. भाजप 4 जागा, शिंदेची शिवसेना 42 जागा, राष्ट्रवादी 5 जागा, ठाकरेंची शिवसेना 5 जागा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये एकूण 50 जागा, भाजप 27 जागा, शिंदेची शिवसेना 13 जागा, ठाकरेंची शिवसेना 3 जागा आणि 7 अपक्ष निवडून आलेत. आकडेवारी स्पष्टपणे एक गोष्ट सांगते की कोकणात सध्या शिवसेना अर्थात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्येचा विचार केला तर शिंदे गटाचे सदस्य सर्वाधिक आहेत. त्यानंतर भाजप आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादीचा नंबर लागतो. त्यामुळे मागच्या निवडणुकांसारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. कारण यापूर्वी एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष आता महायुतीमध्ये एकत्र आलेले आहेत. तर दुसरीकडे शेकाप, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांची ताकद तुलनेनं कमी झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय. तर रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा संघर्ष महाराष्ट्राला नवीन नाहीये. महायुतीमध्ये एकत्र असले तरी दोन्ही नेत्यांमधील राजकीय वर्चस्वाची लढाई सातत्याने पाहायला मिळते आणि आता त्यात भर पडली आहे ती रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेमध्ये जाणाऱ्या जागेची. कारण या जागेसाठी भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले इच्छुक असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीदरम्यान विकास गोगावले यांचं नाव चर्चेत आलं होतं. भावी खासदार असे पोस्टर सुद्धा झळकले होते. मात्र पक्ष आदेशामुळे त्यांनी माघार घेतली आणि महायुतीचा धर्म पाळत तटकरेंना साथ दिली. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी शिवसैनिकांकडून विकास गोगावलेंना संधी देण्याची जोरदार मागणी होताना दिसतीये. काही दिवसांपूर्वी महाडमध्ये झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही हीच मागणी पुढे आल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही तर जर राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांचाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर विकास गोगावलेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरावा आणि जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे हे आमदार राहिले आहेत. त्यामुळे ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी तटकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अनेक वर्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही या जागेवर आपला ठाम दावा सांगतेय. आणि याचबरोबर शिवसेनेकडून आणखी एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे राजन साळवी यांचं. पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवायला आवडेल अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र सध्याचं राजकीय चित्र पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी मानली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष सामना हा विकास गोगावले विरुद्ध अनिकेत तटकरे असाच होण्याची शक्यता अधिक मानली जाते. पण इथेच या सगळ्या राजकारणात मोठा ट्विस्ट
ट्विस्ट आलाय आणि तो म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा। खरं तर महायुती स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये संघर्ष सुरूच आहे। मध्यंतरी राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा झाली तेव्हा आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, मात्र शिवसेनेने याला तीव्र विरोध केला, बैठका झाल्या, नाराजी व्यक्त झाली आणि अखेर रायगडचं पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलं आणि ते आदिती तटकरे यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि तेव्हापासूनच पालकमंत्री पद आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मागणी दोन्ही गटांकडून होत आहे। तटकरे समर्थक राष्ट्रवादीसाठी दावा करत आहेत तर गोगावले समर्थक भरत गोगावलेंनाच रायगडचं पालकमंत्री पद करावं यासाठी सुद्धा आग्रही आहेत। आणि आता राजकीय चर्चांनुसार जर राष्ट्रवादीला अनिकेत तटकरेंची विधान परिषद आमदारकी टिकवायची असेल तर त्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्री पद दिलं जाऊ शकतं आणि ते पद भरत गोगावलेंकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अर्थात या सगळ्या गोष्टी अजून अधिकृतपणे समोर आलेल्या नाहीयेत, मात्र कोकणातील राजकीय वर्तुळात या चर्चांनी जोर धरलाय। विशेष म्हणजे याबाबत भरत गोगावलेंना विचारले असता मला याबद्दल काही माहित नाही, मी उज्जैनला गेलो होतो त्यामुळे ही चर्चा तर मी आज तुमच्याकडे करणार नाहीये, आमची तशी काही चर्चा झाली नाही, माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही, त्यामुळे मला नक्की सांगता येणार नाही। सर्व गोष्टींवर निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, आम्ही त्यांच्या नेतृत्वाला मानतो आणि तो जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू असंही गोगावले यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला आमदारकी आणि शिवसेनेला पालकमंत्रीपद असं समीकरण करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकत असल्याचं सांगितलं जातंय आणि अचूक टायमिंग साधत इथे शिवसेनेने खेळी केल्याचं देखील बोललं जातंय। पण ही चर्चा असली तरी ती अधिकृत कधी होणार याची आता वाट पाहावी लागणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं, या समीकरणासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना तयार होईल का? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।